जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या नवीन चॅनलचा पहिला ब्लॉग येतोय आणि अर्थातच तो वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असावा असं मनोमन वाटत होतं। मनातल्या इच्छेप्रमाणे आज आपण चाललो आहोत आपल्या राजधानी साताऱ्याजवळ असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधलेल्या आणि महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले वर्धनगड या ठिकाणी। चला तर मग मित्रांनो, आपल्याला जो समोर उत्तुंग दुर्ग दिसतोय तो आहे किल्ले वर्धनगड। आपल्याला दृश्यात ज्या तोफा दिसतात ही केवळ प्रतिकृती नसून त्या शिवकालीन खऱ्याखुऱ्या तोफा आहेत, ज्या किल्ल्यावरून आणून डागडुजी करून इथं लावण्यात आलेल्या आहेत। गडाच्या नावावरूनच या गावाला वर्धनगड हे नाव मिळालेलं आहे। तसेच हा किल्ला म्हणजे छत्रपतींचं या प्रांतातील विश्रांतीचं ठिकाण होतं। तशा पद्धतीची स्वागत कमानी आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही गड चढायला सुरुवात केली। किल्ला थोडा वर चढल्यानंतर वरून गावाचं हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। सातारा वन विभागातर्फे अशा पद्धतीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि पर्यटकांना विसाव्यासाठी हे विश्रांती स्थानी बांधण्यात आलेलं आहे। किल्ल्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत पायऱ्यांचं बांधकाम झालेलं आहे। तिथून पुढे अर्धा रस्ता आपल्याला पायवाटेनेच पूर्ण करायचा आहे। किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला जाधव वस्ती, शिंपीमळा, पाचांगणे वस्ती यासारख्या वस्त्या आहेत, तर जवळच परिसराला वरदान ठरलेलं नेर धरण आहे। बराच वेळ गड चढल्यानंतर आपण पोहोचलोय गडाच्या मुख्य दरवाजाजवळ। शिवकालीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं। दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजा गोमुख पद्धतीचा म्हणजे गायीच्या तोंडासारख्या बनावटीचा आहे। या विशिष्ट पद्धतीच्या बनावटीचे अनेक फायदे आहेत, जसं की यामुळे शत्रूला किल्ल्यात सहजपणे प्रवेश करता येत नाही। तसेच किल्ल्यावर तोफांचे कितीही प्रहार झाले तरीही दरवाजाला कमीत कमी नुकसान होते। समोर दिसणारा दरवाजा आहे तो शिवकालीन नसून ती एक प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। या गडासंदर्भात तुम्हाला जेवढी माहिती असेल तेवढी सांगा। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्यासाठी बांधला आणि या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य झालेलं होतं। आणि या किल्ल्याची भुईवाट म्हणजे चोरवाट ज्याला म्हटलं ते दक्षिण दिशेला आहे। आणि हा दरवाजा इतक्या यानं बांधलेला आहे की शत्रूनं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बाजूनी जरी दारुगोळ्याचा मार केला तरी तो पडू शकत नाही। त्या दरवाजाला 5 दगड आहेत। आणि या ठिकाणी आपला दुर्गाष्टमीला 9 दिवस देवीची अष्टमीला यात्रा भरते, पालखी निघते आणि अनेक भाविक जन या यात्रेसाठी येतात। 2 हा एक आणि हा एक 4 झाले आणि मध्ये बघा 5वा दगड आहे छोटा। एकूण 5 दगडांनी हा दरवाजा पूर्ण बांधण्यात आलेला आहे। पूर्ण 5 दगडावरती हा म्हणजे जे आपण चौकट म्हटले जातं त्याला ते 5 दगडावरतीच बांधलेलं आहे। हे शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा एक मोठा उदाहरण आहे। असं किल्ल्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला किल्ल्याची माहिती सांगणारा आणि किल्ल्याचा नकाशा असणारे फलक बघायला मिळतात। छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधलेला अशी ख्याती असणारा किल्ला आणि या किल्ल्याचं बांधकाम जरी जुनं असलं तरी किल्ला भक्कम चिरेबंदीसह अजूनही सुस्थितीत आहे। गडावर हे महादेवाचं एक मंदिर आहे। याचबरोबर
इथं पाण्याचा एक कुंड आहे, पाण्याचा टाक आहे. एवढ्या उंचीवर असून सुद्धा इथं पाणी कुठल्याही ऋतूमध्ये आला तुम्ही उन्हाळ्यात तर तुम्हाला पाणी मिळणार. इथून पुढं वरती गेल्यानंतर तुम्हाला वर्धनी मातेचं मंदिर दिसेल, जी ह्या गावची आणि गडाची कुलस्वामिनी वर्धनी माता आहे. अवश्य एक वेळ या गडाला भेट द्या. साताऱ्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आणि पुसेगावजवळ असलेला हा किल्ला खूप विलक्षण दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवबाराजे हे अखंड हिंदुस्थानला पडलेले एक सुंदर स्वप्न होतं. त्यांनी चालू केलेल्या वाटेवर चालायला मिळणं हेही आपलं भाग्यच. छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले, त्यांचे महान विचार जपणे हेच आपलं कर्तव्य. आज किल्ल्यावर वनराई बरीच आहे, पण तरीही काही जागा अजूनही शिल्लक आहे जिथं आपण अनेक झाडं लावू शकतो. तर गडावर येताना सोबत काही झाडांची रोपं तसेच बिया घेऊन या आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करा. वर्धनी मातेच्या मंदिराशेजारी ही एक पुजाऱ्यांची समाधी आहे आणि हे वर्धनी मातेचं सुंदर सुबक डागडुजी केलेलं मंदिर. मंदिराच्या समोर हा रेखीव दीपस्तंभ, समोर दृश्यात जी मूर्ती दिसते ती वर्धनी मातेची मूर्ती आहे, जी गडाची कुलस्वामिनी आणि या गावाची कुलदेवता आहे. याविषयी जाणून घेऊया इथल्या स्थानिक ग्रामस्थांकडून. देवीच्या मूळ स्थानाविषयी सांगा. देवीच्या म्हणजे उत्पत्ती इथं कशी झाली, इथून कुठं मंदिर कुठून आलं? हे देवीचं मूळ स्थान म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी पार हे गाव आहे आणि पार या गावाच्या ठिकाणी तिचं मूळ ठिकाण म्हणजे वरदायिनी हे जे स्थान आहे ते वरदायिनी तीच ही मूर्ती तीच इथे या किल्ल्यावरती छत्रपतीच्या संरक्षणासाठी या ठिकाणी वास्तव्याला आलेले आहे. विलक्षण आणि मनमोहक दृश्य. हा सातारा पंढरपूर हायवे. इथून पुढे समोर पुसेगाव, फक्त 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर. या बाजूला रामाचा डोंगर, रामेश्वर डोंगर म्हणून हे प्रचलित आहे. महादेवदारा डोंगरातलं हे उंचवट्या होता एक डोंगर आहे तो. मित्रांनो, आपणा सर्वांना एक विनंती आहे, ज्यावेळी तुम्ही गडावर फिरायला याल त्यावेळी जर तुम्हाला कचरा किंवा अशा काही वस्तू दिसतील ज्या गडाचं पावित्र्य भंग करतील तर त्या तुम्ही कृपया सोबत घेऊन जा. वर्धनी मातेच्या मंदिराच्या जवळच एक मारुतीचं छोटं पण अतिशय सुबक मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.